नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023च्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध होत आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे तलाठी पदभरती संदर्भाची ती मिळून जाईल। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यांतर्गत आलेली अपडेट, तसेच सांगली जिल्ह्यांतर्गत आलेली अपडेट आणि नांदेड जिल्ह्यांतर्गत आलेली सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या संदर्भात माहिती दिलेली आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात अहिल्यानगर या जिल्ह्यांतर्गत आलेली महत्त्वपूर्ण अपडेट, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या, त्या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे। ओके, रिक्रुटमेंटवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जी काही अपडेट आलेली आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे। ओके, सो सी हिअर नोटिफिकेशन विलेज रेव्हेन्यू ऑफिसर रिक्रुटमेंट 2023 डेट ऑफ पब्लिश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 23 फेब्रुवारी 2026 रोजी अपडेट आलेली आहे आणि एंड डेट जे जर आपण पाहिलं तर 28 फेब्रुवारी 2026 रोजी ह्याची मुदत जी आहे ते संपलेली आहे। आपल्याकडून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास थोडंसं विलंब झालेला आहे, त्यामुळे माफ करा, परंतु अशी जी काही अपडेट आहे ते तुम्हाला तुमच्याकडून मिस होता कामा नये, त्याकरिता तुम्हाला डिस्ट्रिक्ट ऑफिसरची जी काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून मिस होता कामा नये आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या अपडेट जे आहे ते मिळवू शकता। ओके, आपण ही PDF जे आहे ते डाउनलोड करून पाहूया। मी जे काही व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्या ॲडिशनल वेटिंग लिस्ट आहेत किंवा सिलेक्शन यादी आहेत ज्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भाचे शेड्यूल देखील त्या ठिकाणी देण्यात येत आहे। आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं विलंब झालेला आहे, परंतु काही हरकत नाही, परंतु तुम्हाला ही माहिती जी आहे ते मिळाली पाहिजे। आता ही जी काही यादी आहे झालेली आहे या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का नाही, ते प्रतीक्षा यादीमध्ये आहे का सिलेक्शन यादीमध्ये आहे ते। ओके, प्रवर्गनिहाय यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जरी तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तरी तुमची फायनल जॉईनिंग झाली आहे असा याचा अर्थ होत नाही। ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पार पडेल त्यानंतर तुम्हाला फायनल जॉईनिंग लेटर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। ओके, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पार पडलेलं आहे पहा, या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2026 रोजी। ओके, त्यामुळे मी परत एकदा तुमची माफी मागतो, माझ्याकडून ही अपडेट तुम्हाला देता आली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनो पहा, डिस्ट्रिक्ट कलेक्टरची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे ते मिळून जाणार आहे। ओके, सो भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।